आणि त्याचं राष्ट्रीय पोलीस अकादमीने दखल घेऊन या संकल्पनेबद्दल सरांचा सन्मान केला आणि आता सरांनी इकडे आल्यानंतर ही संकल्पना आपल्या कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये राबवली जाते. मगाशी एका वक्त्याने अब्दुल कलाम आपले जे फॉर्मर प्रेसिडेंट होते त्यांचं नाव घेतलं. त्यांनी आयुष्यभर त्यांचं आयुष्याचं ऑब्जेक्टिव्ह हे होतं की तरुणांना जागं करणे. मगाशी एका वक्त्याने सांगितलं युवा शक्ती आहे, युवा तुफान आहे. तर ह्या शक्तीला तुफानाला एक प्रॉपर डायरेक्शन देण्यासाठी त्यांनी पूर्ण हे आयुष्य खर्च केलं आणि त्यामध्ये त्यांचा एक बेसिक होतं की इग्नाइटिंग यंग माइंड्स, जे तरुण मुलांच्यामध्ये चेतना जागं करणं. तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तोच आहे. आणि आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्व तरुणांचं रोल मॉडेल सर आहे आणि सरांनी जे कार्य तरुणांना एक प्रेरणा देणारे हे कार्य आहे. एक रोल मॉडेल आपल्यातील सर आहेत आणि सरांची प्रेरणा घेऊन अजून समाजाला रोल मॉडेल्स मिळतील. आणि जे यूथ आहे, आज बऱ्याच वक्त्यांनी जे चर्चा केली, पोलिसांच्यावर हल्ले आहे, डॉक्टरांच्यावरचे हल्ले आहे, जम्मू काश्मीर चा जो दहशतवादाचा व्यापार आणि जे विविध मुद्दे होते त्यामध्ये तरुणांचा काय सहभाग आहे किंवा तरुणांचा काय रोल आहे. तर तरुणांचा रोल त्यांना ॲक्च्युली इश्यूज पहिले समजले पाहिजे. जर इश्यूज समजले तर ते काहीतरी त्याच्यावरती ॲक्शन घेतील किंवा रोल येतात. त्यामुळं हा जो सर्व उहापोह झालेला आहे गेला एक महिना विविध महाविद्यालयामध्ये, पोलीस स्टेशन पातळीवरती, परत उपविभागीय अधिकारी त्यांच्या उपविभागाच्या पातळीवरती, जिल्हा पातळीवर, की एक हजारो तरुणांच्या मध्ये या जे ज्वलंत विषय आहे, समाजाच्या पुढच्या ज्वलंत समस्या आहेत त्याच्यावरती विचारमंथन झाले, चर्चा झाल्या आणि त्यातून तरुणांची मतं पुढे आलेली आहेत. हेच ॲक्च्युली जी चर्चा आहे, विचारमंथन आहे, हेच एक नवीन दिशा तरुणांना आणि समाजाला देणार आहे.